त्यासाठी केलेली साधना याला यम बोलतात. त्या ब्रह्मचर्य माहिती आहे, ब्रह्मचर्य आहे का सांगा शब्द ऐकला ब्रह्मचर्य. ज्या संसाराकडे त्याग करतात असं म्हटलं जातं, पण तसं नाही. ब्रह्मचर्य खूप सारे प्रकारचे. एक असा आहे ब्रह्मचर्य जो तुमचा रेग्युलर. समजा जसं की तुमचा रात्रीचा शेड्यूल आहे किंवा कोणत्याही व्यक्तीचा, तर तुम्ही जर सकाळपासूनचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा शेड्यूल एक व्यवस्थित बसवला आहे, तोही ब्रह्मचर्यामध्येच येतो. ब्रह्मचर्य म्हणजे एखाद्या गोष्टीचं तंतोतंत पालन. ब्रह्मचर्य म्हणजे संसार त्याग करणं, म्हणजे त्याग करणं त्याला नाही. ठीक आहे ना. ती एक मेंटॅलिटी झाली हळूहळू लोकांमध्ये. जसं की तुमच्या डोक्यात आहे की आपल्या तुझ्या डोक्यात ताप असतो त्या प्रकारचं. आपण आज योगा दिन साजरा करतोय. सगळ्यांनी एकदा उभ्या होऊन आपण स्ट्रेचिंग करू. Down 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थोड़े लेग स्प्रेड करा. फिंगर्स ब्लॉक. हात सरळ वरती होते. श्वास घ्या मोठा. आता श्वास थोडा थोडा लेफ्ट साइड में होल्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दुसऱ्या बाजूला सेम श्वास घ्या and breathe. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. डावा पाय पुढे होते. हे डावा सांगितलं. सेकंडला जो पाय पुढे आहे तो हात अँकलवर नाही, शीनवर ठेवा. दुसरा हात गुडघ्याच्या वरती आणि फक्त पाठ सरळ करून आणि समोर ठेवा, जेणेकरून लंग्स खूप हलवू. ठीक आहे. पहिलं फक्त मेंदू खाली जागा असेच. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. परत सेम जाऊ. आता श्वास घ्या. श्वास थोडं थोडं खाली जाऊ. हात ठेवा आधी व्यवस्थित. नंतर हाताला सरळ करत करत पाठ सरळ. ठीक आहे. घ्या मोठा श्वास and breathe down and look straight. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दुसरा पाय उजवा पाय घ्या. फक्त मेंदू मेलत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. परत घ्या मोठा श्वास. काय झालं वाकडे तिकडे असे.
3 5 6 7 8 9 10 1 2 3 6 7 8 9 10 आता दुसऱ्या पायाने सुरुवात करा 2 3 4 5 6 7 8 9 10 4 5 झोपले 6 7 8 9 10 माहीत असेल तरी पण काय बोलणार नाही. योग हा आपला इंडियन कल्चर आहे, आपली भारतीय संस्कृती आहे. माहित आहे तुम्हाला ना? आहे ना? म्हणजे अगदी डान्सची सुद्धा असं म्हटलं जातं की त्या काली मला आदियोगी माहिती आहे. आदियोगी कोणाला म्हटलं जातं? कोण? भगवान शंकर त्यांना आदियोगी असं म्हटलं जातं की त्यांच्यापासून प्राणायामची सुरुवात झाली. नंतर खूप साऱ्या वर्षात खूप साऱ्या जणांनी योगी लोकांनी त्याला अजून डेव्हलप करत त्यात अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक ईश्वर परिधान ही पद्धतच खूप होती, त्यांची जीवन पद्धती होती. गौतम बुद्ध माहिती आहे सगळ्याला, ऐकून तरी असाल ना? आपण हे आसन करतो ना, याचं पौराणिक नाव होतं सुखासन. गौतम बुद्ध जेव्हा तपश्चर्येला जेव्हा साधनेला बसायचे तेव्हा या आसनात बसायचे. त्याचं नाव सुखासन. अशाच काही गोष्टी पहिल्यापासून त्याची किंवा त्याच्यात अजून काही बदललं. आता जसं आपण ऐकतो पावर योग आहे ना, योग आणि पावर योगामध्ये एवढा काही फरक नाही. बस आपण आता सूर्यनमस्कार केला हो का, तसंच काहीसा थोडाफार पावर योग म्हटला जातो. म्हणजे ज्या व्हेरिएशन असतात, म्हणजे 2-3 आसन एकत्र मिळून केले जातात आणि थोडं गतिशील थोडं स्पीडने केलं जातं. जेव्हा आपण आसन करतो तेव्हा कोणताही आसन 30 सेकंद 10 सेकंद बोलतो, जास्तीत जास्त 30 सेकंद, तर 3दा करतो 4दा करतो एक आसन. पावर योगमध्ये तेच आसन 2-3 आसन मिळून एक आसन तयार केलं जातं. जसं की आपण ॲडव्हान्स सूर्यनमस्कार शिकवलेलं, चंद्रनमस्कार शिकवलेले आठवत आहेत? चंद्रनमस्कार आठवत आहेत? ॲडव्हान्स सूर्यनमस्कार ते पावर योगामध्ये म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात योगा थोडं स्लो आणि एक पर्टिक्युलर पोजसाठी केलं जातं किंवा पर्टिक्युलर पार्टसाठी काम केलं जातं एका. तसं पावर योगने तुमचा पूर्ण बॉडी यूज होईल, हा प्रकारे होतो. डिफरंट फक्त एवढंच. 7 6 5 1 आता फक्त बघा करू का. म्हणजे स्ट्रगल काय असतं माहिती आहे का? हात टच करू, हात जात नाही हो ना, कारण
पाठ फुगवताय. जशी पाठ फुगेल तुम्ही अजून मागे मागे मागे. आणि बसायची पद्धत कुठे आली? हे पोजवर आपल्याला आपल्या ग्लूट्सवर बसायचे. सिट, ज्याला आपण चेअरमध्ये बसतो. पाठ सरळ झाली. आता जेव्हा खाली जाताय तेव्हा इथून लॉक हात उचलत नाही. मुळात प्रॉब्लेम अप्पर बॉडीचा नसतो, लोअर बॉडीचा आहे. तो किती पण असू दे, माझा मोठे पेन इकडून झालं पाहिजे कमरेत, तर हात पुढे जातो, तर अचिव्हमेंट वाढेल. करताय? पाठ सरळ करा, छाती पुढे काढा, थोडेसे पुढे बेंड करा, थोडेसे खाली जा. थोडं इझी आहे. अंगठ्यात काढा. आता हळूहळू पाय सरळ करा. समोर बघा. 10 9 8 7 अरे करायचं नुसतं सहा. बसायचं नाही. 5 4 3 2 1. यामध्ये श्वास पडायचा. सेम श्वास सोडत सोडत खाली जा. 10 9 8 7 6 5 4 3. चेस्ट ओपन झाले पाहिजे. and bend forward. 10 9 8 7 6 5 4 2 1. एकदा खाली बेंडवा. 5 6 3 2 1. 10